नमस्कार. नवरात्रात कर्तृत्ववान महिलांशी विशेष चर्चा आयोजित करण्यात आली आहे जय महाराष्ट्रच्या कडून आणि त्या निमित्ताने आजच्या या चर्चेत आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. काही क्षेत्र पुरुषांच्या नावावर लिहिली गेली आहेत आणि ती क्षेत्र पुरुष दबदब्याने सुद्धा ओळखली जातात. पण असं नाही की त्या क्षेत्रात महिलांचा प्रवेश झालेला नाही. महिला त्याही क्षेत्रात एक एक पाऊल दमदारपणे पुढे टाकतायत आणि आपलं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करतायत. जेलरगिरीचं जग हे तसं पाहायला गेलं तर पुरुषांच्याच आत्तापर्यंतच्या ओळखीचं प्रतीक. पण त्यातलं एक नाव स्वाती साठे यांचं. त्यांनी या क्षेत्रातही आपला ठसा उमटवलेला आहे. स्वाती साठे आपल्या सोबत या चर्चेत आहेत. त्यांचं आपण स्वागत करतोय. स्वातीजी, खूप खूप धन्यवाद. आपण जय महाराष्ट्रच्या सोबत नवरात्रानिमित्तानं कर्तृत्ववान महिलांच्या चर्चेत सहभागी होताय. ज्या पद्धतीनं तुम्ही तुमचं तुरुंग हाताळता ते हाताळत असताना स्त्री आणि पुरुष यांच्या कामातला फरक हा तुम्हाला स्वतःलाही जाणवतो का आणि तुमच्या सोबत असलेल्या इतरांनाही जाणवतो का? नमस्कार प्रसाद सर. नमस्कार आणि धन्यवाद या मुलाखती करता. आणि तुम्ही फारच महत्वाचा प्रश्न आता इथे विचारलेला आहे. हो, नक्की स्त्री आणि पुरुष हे प्रकृतीनेच भिन्न आहे, त्यामुळे त्यांची विचार करायची पद्धत भिन्न आहे, त्यामुळे प्रशासनाची पण पद्धत भिन्न आहे. आणि त्यामुळेच महिला आणि पुरुष प्रशासकामध्ये एक मूलभूत फरक असतो की महिला जास्त भावनिक असतात, त्या प्रशासनाकडे भावनिक दृष्ट्या जास्ती बघतात. आणि पुरुषांकडे कदाचित तो कंडिशनिंगमुळे, सोशल कंडिशनिंगमुळे तो अभाव आहे. आपण अजूनही मुलाला ए बाईसारखा काय रडतो असं म्हणतो, त्यामुळे त्याला भावना दाखवायची कदाचित संधी मिळालेली नाहीये. त्यामुळे आपल्याला निश्चित असं म्हणता येईल की पुरुष प्रशासक आणि स्त्री प्रशासक यांच्यामध्ये निश्चित फरक आहे. आपण ज्या वेळेला स्वातीजी असं म्हणता की पुरुष प्रशिक्षक आणि स्त्री प्रशिक्षकांमध्ये एक भावनिक फरक आहे, तो त्यांच्या कामात सुद्धा येतो, याचा कैद्यांवर काय परिणाम होतो? समजा आपण असं धरून चाललो की एका जेलला, एका तुरुंगाला महिला अधीक्षक आहे आणि एकाला पुरुष अधीक्षक आहे, तर कैद्यांना मिळणाऱ्या वागणुकीत सुद्धा फरक पडतो आणि कैदी सुद्धा ओळखून घेतात का की आता पुरुषाची राजवट चालली आहे, आता स्त्रीची राजवट चालली आहे? म्हणजे या टप्प्यावर तर प्रसादजी मी असं म्हणेन की महिला किंवा पुरुष असण्यापेक्षा कॉम्पिटन्सी जास्त महत्वाची आहे. आणि कैद्यांना सुद्धा, म्हणजे आपले जे स्टेक ओनर आहेत, म्हणजे आमचे जे स्टेक ओनर आहेत, प्रिझनर्स आहेत, त्यांना चांगला प्रशासक हे सगळ्यात जास्ती महत्वाचं आहे. मग ती स्त्री आहे किंवा पुरुष आहे हे जास्ती महत्वाचं नाही. पण हो, एक मात्र नक्की सांगता येईल की महिला या सर्वंकष प्रशासक असतात. चहू अंगाने त्या विचार करू शकतात, कारण त्या घर पण चालवतात, घराची जबाबदारी चालवतात, घरामध्ये लोकांचं मॅनेजमेंट करतात. त्यामुळे त्यांना तुरुंग मॅनेजमेंट करणं सुद्धा सोपं जातं. त्या प्रकारे विचार करू शकतात आणि मुख्य म्हणजे खूप संवेदनशीलपणे त्या माणसाकडे बघू शकतात. त्यामुळे निश्चित याच्यामध्ये फरक पडतो. तुम्ही ज्या वेळेला आपलं करिअर निवडायला काही विचार केला असेल, अर्थात ही घटना तसं पाहायला गेलं तर काही दशक जुनी असेल, त्यावेळेला जेल आणि तुरुंगाचं प्रशासन हा विषय तुमच्या यादीत कितव्या क्रमांकावर होता? तुम्हाला जे काही बनायचं होतं आयुष्यात त्याची यादी काय होती? खरं बघायला गेलं तर मला पारंपरिक असं काहीच करिअर करायचं नव्हतं. आणि आपण म्हणताय ते खरं आहे, मी 30 वर्षापूर्वी या सेवेमध्ये आले आहे, त्यामुळे आता जुनी झाले या सेवेमध्ये. पण माझी एंट्री झाली तेव्हा तुरुंग प्रशासनामध्ये एकही महिला अधीक्षक नव्हती. म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतातच नव्हते. त्यामुळे हा एक असा प्रयोगच झाला की माझा प्रवेश इथे झाला. आणि मी मास्टर्स केलंय क्रिमिनॉलॉजीमध्ये, त्यामुळे माझी प्रायोरिटी हे तुरुंग हीच होती. त्यामुळे मला माझ्या पहिल्या प्राधान्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करता आलं. बिलकुल बिलकुल. आणि भारतातली पहिली महिला जेलर या निमित्तानं तुमची ओळख निश्चितच आहे. आपण जर थोडंसं वेगळ्या पद्धतीने या गोष्टीकडे पाहिलं तर समाज मनामध्ये
जेलरची प्रतिमा ही वेगवेगळ्या पद्धतीनं बिंबवली गेलेली आहे असं म्हटलं तर काही गैर ठरणार नाही. दोन पटकन उदाहरणं देतो. एक उदाहरण आहे ते म्हणजे दो आखे बारा हात यातला जेलर, आणि दुसरं आहे असरानी यांच्या निमित्तानं शोले मधला जेलर. तुम्हाला कुठला जेलर आवडतो? मला अर्थातच दो आखे बारा हात मधलाच जेलर आवडतो. पण मला आता तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून सांगते की दो आखे बारा हात वर आपले तुरुंग प्रशासन नाही आहे, तर आपल्याकडे ऑलरेडी आटपाडीला स्वतंत्रपूर नावाची वसाहत आहे. तिथे कैदी आपल्या कुटुंबाबरोबर राहतात आणि त्या वसाहतीवर तो दो आखे बारा हात सिनेमा त्यावेळेला चित्रित केला गेलेला आहे. बिलकुल. आणि ज्या वेळेला तुरुंग या अंतर्गत असलेली एक संपूर्ण व्यवस्था ही थोडीशी नकारात्मकतेनं भरलेली आहे असं बाहेर जे तुरुंगाच्या बाहेर आहेत त्यांना वाटतं. तुमचा प्रयत्न असा दिसलेला आहे की या नकारात्मकतेची ऊर्जा सकारात्मकतेत परावर्तित करावी. त्यासाठी खास करून तुम्ही काय करता हे आम्हाला निश्चित जाणून घ्यायला आवडेल. नवदुर्गा या कार्यक्रमाच्या अंतर्गत नवरात्रात जेव्हा आपण तुमच्याशी चर्चा करतो आहोत तेव्हा नकारात्मक ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेत बदलणारी दुर्गा म्हणून तुमच्याकडे पाहायचं असेल तर तुम्ही पुरुष कैद्यांमधल्या परिवर्तनाच्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी करता, त्याच पद्धतीनं स्त्री कैद्यांच्यासाठी सुद्धा तुमचे उपक्रम काय आहेत? मला प्रसाद सर याचं उत्तर थोडं विस्ताराने द्यावं लागेल. मुळामध्ये म्हणजे जेलची इमेज जी बाहेर आहे समाजामध्ये ती नकारात्मक होण्याचं मोठं काम ही आपली सिनेमे आणि सिरियल आणि इतर गोष्टी आहे, ज्या जोगे असं वाटतं तुरुंग म्हणजे एखादी छळछावणी आहे. आतमध्ये गेलेला माणूस आता त्याला टॉर्चरच होणार आहे किंवा त्याचं दुसरं काहीच होणार नाही. एक तर तो म्हणजे त्याचा मृत्यू तरी आतमध्ये होईल किंवा तो अपंग असहाय म्हणून बाहेर येईल. पण आपण महाराष्ट्र, भारत देश, आपण वेलफेअर स्टेट म्हणवतो स्वतःला, त्यामुळे आपल्याकडे सगळ्या गोष्टींना बघायला सकारात्मकच दृष्टी हवी. एखादा कैदी छोटा गुन्हा, छोटी चोरी करून आतमध्ये गेला तर तो आतमधल्या वातावरणाने मोठा दरोडेखोर म्हणून बाहेर यायला नाही पाहिजे. समाजाला ते परवडणारच नाहीये. तर आमचं म्हणजे पूर्ण प्रशासनाचा असा प्रयत्न असतो की कैदी हा आतमध्ये गेला की त्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्याला एखादं स्किल शिकता आलं पाहिजे. त्या योगे आतमध्ये आपले अनेक उपक्रम आहेत कारागृहामध्ये. तिथे त्यांनी काम करून त्याचा मेहनताना त्यांनी घेतला पाहिजे. त्याला म्हणजे त्याचा पगार त्याला मिळाला पाहिजे, त्याच्या कुटुंबाची भेट त्याच्याशी झाली पाहिजे आणि त्याचं जेही काही शिक्षण असेल, आपण मुक्त विद्यापीठ आतमध्ये सुरू केलेली आहे, त्याची केंद्र आतमध्ये सुरू केलेली आहेत, तर त्यांनी तिथे शिकावं. आणि मग हे शिकण्याकरता पारंपरिक उद्योग तर आहेतच की जसं सुतार काम आहे, लोहार काम आहे, टेक्सटाईल आहे, शेती आहे, हे तर पारंपरिक उद्योग आहेतच. पण आपला सतत असा प्रयत्न असतो की नवीन काहीतरी, कारण सगळेजण शेती करतीलच असं नाही, सगळेजण सुतारकाम करतीलच असं नाही, तर त्यांना आधुनिक शिक्षण द्यावं. मग आपण कोल्हापूर जेलमध्ये फॉन्ड्री सुरू केली. त्याच्यानंतर महिला कैद्यांनी आमच्या महालक्ष्मीचा प्रसाद करायला सुरुवात केली. टेक्सटाईल आहे तर त्याच्यामध्ये आपण काय नवीन करू शकतो, तर आम्ही खूप अभ्यास करून आता आमचे प्रिझनर्स पैठणी साड्या बनवतात आणि हे पुरुष प्रिझनर्स बनवतात. त्याच्यानंतर अजून पीपीपी एक मॉडेल सुरू केलं की महिंद्रा कंपनीचे जेवढी वाहनं असतात त्याचे स्पेअर पार्ट्स आमचे प्रिझनर्स बनवतात. जसं पुरुष कारागृहामध्ये महिंद्रा कंपनीचे स्पेअर पार्ट्स बनवतात, त्याप्रमाणे महिला कारागृहामध्ये टू व्हीलरचे म्हणजे पुरुष चारचाकी याचे बनवतात तर महिला टू व्हीलरचे स्पेअर पार्ट बनवतात. त्यांना आम्ही कॉम्प्युटरचं शिक्षण देतो, कारण आजकाल असं आहे की ज्याला संगणक आला नाही तो अशिक्षितच गणला जातो. त्यामुळे बाहेर पडल्यानंतर तो कुठल्याच बाबतीमध्ये कमी पडू नये म्हणून या सगळ्या योजना आहे. आता याशिवाय महाराष्ट्र शासन जी, प्रत्येक ज्याची कैद्यांची मुलं बाहेर आहेत त्यांच्या शिक्षणाची काळजी घेतं आणि तो प्रिझनर सुटला की त्याला 25,000 रुपये पूर्ण फ्री असं अनुदान दिलं जातं की जेणेकरून त्यांनी स्वतःचा काहीतरी उद्योग सुरू करावा आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं, पुन्हा गुन्हेगारीकडे वळू नये. बिलकुल बिलकुल. हा सगळा विषय
सकारात्मकतेच्या दृष्टीने टाकलेल्या पावलाच्याच पद्धतीनं आपल्याला पाहायला हवा. मला याच चर्चेतला एक आणखीन भाग आपल्या समोर आणायचा आहे, तो म्हणजे शिस्तीला छेद देणारा घटक. ज्या वेळेला अनेकदा तुरुंग प्रशासन आणि तुरुंग व्यवस्थापन याच्या अंतर्गत बऱ्याचशा नकारात्मक गोष्टी घडताना दिसतात, त्या रोखणं ही सुद्धा तुमचीच जबाबदारी असते. सर्वसाधारणपणे तुमच्या लेखी पुरुष कैद्यांना मॅनेज करणं हे अवघड आहे का महिला कैद्यांना नियंत्रित करणं अवघड आहे? तसं प्रसादजी, तुरुंग प्रशासन तसं अवघड क्षेत्र आहे. कोणालाही मॅनेज करायचं आपण म्हटलं तर ते कठीणच असतं. कारण आमच्याकडे येतात ते अडल्ट असतात. तुम्ही, आम्ही, आपण सगळ्यांनाही कोणी काही सांगितलेलं आवडत नाही. त्याप्रमाणे त्या पुरुषांना आणि महिलांना पण ते सांगितलेलं आवडत नाही. पण अर्थातच पुरुष कैद्यांना हाताळता येतं. महिला कैद्यांना खूपच मानवी दृष्टिकोनातनं, आईच्या भूमिकेतून, बहिणीच्या भूमिकेतून हाताळावं लागतं. कारण त्यांचं संपूर्ण भावना विश्वच वेगळं असतं. एक पुरुष जेलमध्ये येतो ना, तेव्हा तो एकटा जेलमध्ये येतो, त्यामुळे फारसे त्याचे प्रश्न नसतात. पण एक महिला जेलमध्ये येते ना, ती स्वतःबरोबर कदाचित स्वतःची मुलं घेऊन येते किंवा मुलं बाहेर सोडून येते. स्वतःचं सगळं भावविश्व, स्वतःचा नवरा, स्वतःचा घर परिवार, सगळं हे बाहेर सोडून येत असते. त्यामुळे तिचा हा काळ फार कठीण काळ असतो आणि तिच्याकरता प्रचंड सहानुभूती दाखवून तिला हाताळावं लागतं आणि ते अवघड असतं. बिलकुल बिलकुल. मी तुम्हाला नक्कीच या चर्चेत एक प्रश्न अजून विचारेन, तो असा की तुम्ही उंबरठा सिनेमा पाहिलाय का, आणि त्या उंबरठा सिनेमातले जे भावविश्व दाखवलंय ते तुम्हाला प्रत्यक्ष तशा प्रकारचं आंदोलन मानसिकदृष्ट्या कधी अनुभवता आलं का? मी उंबरठा सिनेमा पाहिलाय, पण मी त्या हिरोईनशी रिलेट करत नाही. नाही नाही नाही, मी 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 हिरोईनच्या बाबत नाही म्हणत आहे. मी स्मिता पाटील यांच्या पात्राविषयी अजिबातच नाही विचारलं. मी विचारलं त्या कैद्यांचं जे भावविश्व दाखवलंय तसं तुम्ही कधी पाहिलं का? तुमच्या आसपास अनेक महिला कैदी निश्चितच वावरल्या असतील. हो हो, नक्की नक्की. म्हणजे त्या सिनेमामध्ये महिला कैद्यांचं काहीच एक्झॅगरेशन झालेलं नाहीये, त्यांच्या भावविश्वाचं स्पेशली. आणि तशा अनेक महिला कैदी आपल्याला आजूबाजूला वावरताना दिसतात. बिलकुल. मला आपल्याला असं अजून विचारायचं आहे की ज्या वेळेला आपण महिला कैद्यांच्या परिवर्तनाची चर्चा करतो तेव्हा प्रामुख्यानं त्या कुठल्या खास गुन्ह्यांच्या अनुषंगानं तुरुंगापर्यंत पोहोचतात? अशी काय स्थिती समाजात निर्माण होते की महिला तुरुंगापर्यंत जातात आणि तिथे त्यांच्या परिवर्तनाचा एक टप्पा सुरू होतो? प्रसादजी, सगळ्यात महत्वाचा फरक म्हणजे मूलभूत असा आहे महिलांच्या गुन्हेगारीमध्ये आणि पुरुषांच्या गुन्हेगारीमध्ये. तर पुरुष त्या गुन्हेगारीचा प्रमुख असतो कुठेतरी, पण अद्याप तरी भारतामध्ये महिला ही कुठे मुख्य आहे, कुठल्या टोळीची प्रमुख आहे किंवा कुठल्या ड्रग रॅकेटची प्रमुख आहे, अशा काही महिला तुरुंगात आलेल्या नाही आहेत आणि नाहीत पण आहेत गुन्हेगारी विश्वामध्ये. महिला प्रामुख्याने येतात ते 498 कलमामध्ये येतात, म्हणजे सुनेला त्रास दिला, जाळलं वगैरे तत्सम याच्यामध्ये येत होत्या. त्याच्यानंतर येतात महिला त्या चोरीच्या संदर्भातल्या केसेसमध्ये जास्ती येतात आणि त्याच्यानंतर येतात त्या देह विक्री मधल्या महिला आतमध्ये येतात. तर हा जो पॅटर्न असतो तो म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की खूप काही असा वेगळा बदललेला किंवा आता बदल झालेला आहे, महिला सर्व क्षेत्रात पुढे गेल्या आहेत म्हणून त्या गुन्हेगारीतही पुढे गेल्या आहेत, हे काही चित्र आपल्याला दिसत नाही. बिलकुल. आपण जर समजा गुंड टोळ्यांच्या बाबतीत चर्चा केली तर दोन नावं प्रकर्षानं समोर येतात, हसीना आपाचं आणि संतोषबेन जडेजाचं. हे एक झालं. या मंडळींच्या अनुषंगानं जर समजा कधी तुरुंगात अशा प्रकारची मोठी चर्चित चेहरे असलेली माणसं आली तर हाय प्रोफाईल आर्थिक गुन्हेगारी पण आता मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्यातली हाय प्रोफाईल नावं तुरुंगात येताना आपल्याला दिसतात. सर्वसाधारणपणे तुरुंगातला प्रत्येक माणूस समान आहे हे दाखवण्यासाठी अधीक्षक काय करतो? महिलांच्या तुरुंगातली समानता आणि पुरुषांच्या तुरुंगातली समानता ठेवणं हे आव्हान आहे का तुमच्या समोर? हो हो, नक्कीच आहे, नक्कीच आहे. कारण अजून सुद्धा कुठली पण सुख सोयी सुविधा सवलत म्हटलं ना की त्या पुरुषांच्या कारागृहामध्ये पहिल्यांदा इम्प्लिमेंट केल्या जातात.
आणि महिला नाही. जर आपण म्हटलं आता जशी तुम्ही 2 नावं घेतलीत, तर ते पण अपघाताने आहेत. म्हणजे फार असं आपल्याला सर्रास ते आढळणारं नाहीये. अ, सर्रास ते नाही दिसत आपल्याला, आढळत पण नाही आपल्याला. आणि काहीतरी कारण असतं म्हणून त्या एका गुन्ह्याचा भाग असतात. म्हणजे आमच्याकडे अनेक देशातले पण कैदी असतात. त्याजोगे स्वित्झर्लंडमधले अँबॅसेडर आपल्याकडे एकदा आले होते. तर त्यांनी सांगितलं, की महिलांचा प्रगत देशामध्ये सुद्धा गुन्हेगारीकरता वापर केला जातो. म्हणजे समजा एखादा ड्रग मधला किंगपिन असेल, तर तो एखादी बाईला बरोबर घेतो आणि असं दाखवतो, की ते नवरा बायको आहेत. पण जर पकडल्या गेलं तर तो सांगतो, की मी या बाईला लिफ्ट दिली होती आणि हे सगळं जे काही ड्रग्स आहे, हे हिचे आहेत आणि तिच्या अंगावर टाकतो आणि सुटून जातो. तर अशातही जर आपल्याला एखादी मोठी महिला दिसत असेल, तर ती अपघातानेच आहे. बिलकुल. आणि कार्यक्रम म्हटलं तर शासनाचं धोरण आहे, की महिला पुरुष दोघांकरताही ते समानतेने राबवायचे. फक्त महिला कैद्यांना जास्त काळजीने आपल्याला सगळे कार्यक्रम त्यांच्याकरता, त्यांची सुरक्षितता, त्यांचं कुठे आयडेंटिटी उघड होऊ नये, याची जास्त काळजी आपल्याला त्यांच्याकरता घ्यावी लागते, कारण तसा तो व्हलनरेबल क्लास आहे. तुमच्या कामामध्ये एक महत्वाचा आणखीन घटक आहे, तो आहे मानवाधिकाराचा. तुम्ही जे काही करता त्यावर मानवाधिकार संस्थांची अत्यंत बारीक नजर असते. महिलांच्या बाबत मानवाधिकारांचं उल्लंघन तुरुंगाच्या अंतर्गत होणार नाही आणि तशाच पद्धतीनं पुरुषांच्यासाठी सुद्धा मानवाधिकार जपला जाईल, कैद्यांच्यासाठी अर्थात. याची किती काटेकोर काळजी तुम्हाला घ्यावी लागते आणि ही घेण्याच्यासाठी तुम्ही काही उपसमिती नेमता का? कैद्यांच्या अंतर्गतच काही व्यवस्था तयार करता का? हो हो. मग कोणाच्याच म्हणजे तुरुंगातले कैदी असो किंवा तुम्ही आम्ही असो, कोणाच्याच मानवाधिकाराचं उल्लंघन होऊ नये आणि राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा मानवाधिकार आयोग याच्याकरता फार सतर्क असतो. त्यांच्या वारंवार भेटी असतात. आता तर कोर्टाचं सुद्धा बारकाईने तुरुंग प्रशासनाकडे लक्ष आहे आणि त्यांच्या पण म्हणजे पिरियॉडिकल भेटी आपल्या कारागृहामध्ये असतात. याशिवाय कैदी त्यांना पत्र लिहू शकतात, त्यांच्या काही अडचणी असल्या तर. पण जेल लेवलला कारागृहाच्या स्तरावरच या सगळ्या गोष्टींची काळजी हा प्रत्येक कारागृहाचा अधीक्षक घेत असतो. त्याच्या ज्याच्या त्याच्या परीने प्रत्येक जण ही काळजी घेत असतो आणि मानवाधिकाराचं उल्लंघन होणार नाही कुठे, हे म्हणजे अगदी डोळ्यात तेल घालून जपण्यासारखी गोष्ट आहे. तुमच्या या प्रवासात अत्यंत मनाला स्पर्शून गेलेला एखादा प्रसंग आम्हाला ऐकायचा आहे आणि तो तुम्ही महिला कैद्यांच्या बाबत सांगू शकलात तरीही आवडेल आणि मुख्य म्हणजे पुरुष कैद्यांच्या बाबतही हे प्रसंग असतील. वरवर पाहता अनेक पुरुषांना कठोर समजलं जातं, पुरुषांना पाषाण हृदयी समजलं जातं, पण ज्या वेळेला तुरुंगात जाण्याची वेळ येते तेव्हा भले भले कोलमडून पडताना आपण पाहिलेले आहेत. कसं आहे प्रसादजी, आपलं हे सोशल कंडिशनिंग फार आहे, की पुरुषांनी असंच वागलं पाहिजे, महिलांनी असंच वागलं पाहिजे. त्यामुळे पुरुषही तितकाच हळवा असू शकतो जितकी एखादी महिला हळवी असू शकते. मला तुम्हाला आवर्जून असं सांगावंसं वाटतंय, की आमच्या एका कारागृहामध्ये आपण महिला कैद्यांबरोबर त्यांच्या 6 वर्षापर्यंतच्या मुलांना राहू देऊ शकतो. पण एक गंभीर अशी केस आमच्याकडे असं आली, की एक पुरुष कैदी होता आणि त्याचा लहान मुलगा होता 4 वर्षाचा आणि त्याच्या घरी त्याला सांभाळणारं कोणीच नव्हतं. त्यामुळे त्याला त्याच्या वडिलांबरोबर राहणं भाग होतं. मग न्यायालयाने त्याप्रमाणे आदेश दिले आणि ते मूल त्याच्या वडिलांबरोबर कारागृहामध्ये आलं. पण पुरुष कैद्यांनी, आमच्या स्टाफनी त्या मुलाची इतकी चांगली काळजी घेतली. त्याला शाळेमध्ये सोडणं, त्याचा अभ्यास घेणं, त्याच्याकरता वेगळ्या वेगळ्या प्रकारे स्वतःच्या घरातनं म्हणजे आपल्या मुलांना जो खाऊ बनतो, तो त्या मुलाकरता खाऊ त्याच्याकरता घेऊन येणं, त्याच्याबरोबर खेळणं, हा सगळा प्रकार आमच्या स्टाफनी केला. आणि ज्या वेळेला तो माणूस म्हणजे निर्दोष सुटला त्या गुन्ह्यातून आणि आपल्या मुलाला बरोबर घेऊन जात होता, तेव्हा पुरुष कैदी पण रडत होते, आमचा पुरुष स्टाफ पण रडत होता आणि अर्थातच ते बापलेक तर फार भावनाविवश झाले होते. ही पुरुषांच्या बाबतीतली एक गोष्ट सांगता येईल. एक मी कारागृह अधीक्षक असताना एक देह विक्री करणारी महिला आपल्या दोन्ही लहान मुलांना बाहेर सोडून आली.
आता ती बाहेर सोडून आली आणि आत्महत्येची धमकी देते कारागृहात आल्यानंतर, कारण तिला तिच्या बाळांची काळजी होती. घरी कोणी नाही, 2 लहान मुलं आहेत. मग आम्ही सगळे नियम तोडून, कारण जेव्हा एखाद्या कैदी बरोबर त्याची मुलं येतात त्याचं वॉरंटवर नोंद असावी लागते, कोर्टासमोर ती गेलेली पाहिजे. आम्ही ते सगळे नियम तोडून त्या दोन्ही मुलांना कारागृहात दाखल केलं. अर्थात दुसऱ्या दिवशी त्या न्यायालयाला पण कळवलं आम्ही की आम्ही ह्या अशा प्रकारची कारवाई केलेली आहे, आणि न्यायालयाने सुद्धा आम्हाला शाबासकी दिली की मानवता तुम्ही आधी जपलेली आहे. आणि जेव्हा त्या आई मुलांची भेट होत होती तेव्हा कारागृहातल्या प्रत्येक स्टाफच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. बिलकुल. हे सगळे प्रसंग एका बाजूला आहेत, ज्याच्यातून आपण साधारणपणे ऐकून असं चित्र समोर पाहू शकतो की तुरुंग अर्थात कारागृह नव्हे ती सुधारगृह बनली पाहिजेत, तसं बनवण्याच्यासाठीही तुम्ही प्रयत्न करता. पण तुमच्यासाठी सुद्धा करिअरमध्ये आव्हानं काही कमी नाही आहेत. अनेकदा आम्ही बातम्यांमध्ये हे पाहतो, सांगतो सुद्धा, दखल सुद्धा घेतो की तुरुंगाच्या अंतर्गत कैद्यांच्या मध्ये मारामारी झाली. ती पुरुष कैद्यांमध्ये पण होताना दिसते, तशी मारामारी आपल्याला महिला कैद्यांमध्ये पण होताना दिसते. मग हा संघर्ष का होतो जर ती सुधारगृह आहेत तर, आणि अधीक्षकाच्या साठी हे आव्हान केवढं असतं? नाही, हे खूप मोठं आव्हान आहे. कारण प्रथमतः आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ही जी आतमध्ये गर्दी आलेली आहे ही साधू संतांची गर्दी नाहीये. ही काहीतरी चुकून का होईना चूक झालेली आहे, पण त्यामुळे ती लोक आलेली आहे. आणि कायद्याचा धाक, पोलीस बघितले, न्यायालय बघितली, आता आम्ही तुरुंगात आलो, यापेक्षा आमचं वाईट काही होऊ शकत नाही ही मानसिकता होऊ शकते. आणि जेव्हा की आपण आपलं घरदार सोडून, आपलं काम सोडून नुसतं तुरुंगामध्ये बसलेलो आहे, तर अशा वेळेला वाचाबाची, भांडणं, कदाचित काही वेळेला गंभीर स्वरूपाची मारामारी होऊ शकते. आणि जशी ती पुरुष विभागात होते तशी ती महिला विभागात पण होते. आणि त्यामुळे ही कारागृह अधीक्षकाची अत्यंत डेलिकेट अशी आपण म्हणूया ही जबाबदारी आहे. आणि हे मानवी स्वभाव आहे, त्यामुळे तो टाळता येणं शक्य नाही. तो नियंत्रित करता येईल काही प्रमाणात, पण आपण 100% तो टाळू शकत नाही. ज्यांच्या हाताला काम आहे, जे 24 तास बिझी असतात, अशा लोकांमध्ये सुद्धा भांडणं मारामाऱ्या होतात. तर इथे तर सगळ्या गोष्टी म्हणजे, आणि सतत तोंडावर तोंड पडतं, एकाच जागी तुम्ही राहता, गँग असू शकते 2 वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या, त्यामुळे या गोष्टी 100% टाळता येणार नाही, पण आपल्याला नियंत्रित करता येईल. बिलकुल. याच चर्चेतला एक टप्पा अजून आहे, तो आहे तुरुंग व्यवस्थापनात असलेल्या कर्मचाऱ्यांचा. आम्ही हेही नमूद करतो वारंवार, तशा प्रकारच्या घटना घडताना सुद्धा पाहतो की जे काही संस्थेत म्हणजे अर्थात तुरुंग व्यवस्थापनामध्ये घडतं त्याला त्याच व्यवस्थेतल्या काही शासकीय कर्मचाऱ्यांचा हातभार असतो. ती ताज्या घटना पहा. ताज्या घटनांमध्ये अंमली पदार्थांची ने-आण करणारे काही कर्मचारी सापडतात, तेव्हा त्यांच्यावर बारीक नजर ही अधीक्षक ठेवत असतात. कारवाईच्यासाठी काय प्रक्रिया अवलंबली जाते? प्रसादजी, कसं आहे की तुरुंगाचा कर्मचारी किंवा अधिकारी हा पण समाजातला माणूस आहे. ज्या गोष्टी समाजामध्ये घडत असतात, प्रामाणिकपणा जर समाजात आहे तर तो तुरुंग कर्मचाऱ्यांमध्ये पण आहे. बेजबाबदारपणा जर समाजातल्या लोकांमध्ये आहे तर तो तुरुंगातल्या लोकांमध्येही आहे. आणि या अशा घटना घडतात, त्याच्यावर लक्ष ठेवलं जातं. आता तुम्ही जेव्हा अंमली पदार्थांचा उल्लेख केला तर ते लोक पकडल्या सुद्धा आमच्या लोकांच्या सतर्कतेमुळे जातात. आणि ते जर तसे पकडल्या गेले तर ज्याप्रमाणे बाहेर ड्रग्सचा जो लोक व्यवहार करतात किंवा चुकीची काही म्हणजे चूक करतात, आपण ज्याला म्हणून गुन्हा करतात, त्याचप्रमाणे त्यांनाही शिक्षा होते, त्यांची पण प्रोसेसिंग याच पद्धतीने होते. आणि माझं तर उलट मत आहे की जास्त कडकपणे व्हायला पाहिजे, कारण आपल्याला कायद्याचं संरक्षण करण्याची, कैद्यांच्या पालकत्वाची जबाबदारी आहे. आणि अशा वेळी जर आपली चूक होत असेल तर ते जास्त गंभीर आहे. बिलकुल. स्वातीजी, आपण एका अशा क्षेत्रात इतके वर्ष काढली ज्या क्षेत्रात स्त्रियांसाठीचा शिरकाव आणि त्यानंतरची वाटचाल ही तशी यशस्वी नव्हती, सहजही नव्हती, पण तुम्ही तुमच्या कामाने तिथे तुमचा ठसा उमटवलेला आहे. नवदुर्गा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही आपल्या पुढील वाटचालीच्यासाठी शुभेच्छा देतो आणि आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आपले आभारही प्रकट करतो.
धन्यवाद प्रसादजी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या कार्यक्रमामध्ये तुर्तास इतकंच. आपण पहा फक्त जय महाराष्ट्र.